नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जरी प्रत्यक्षात भेटू शकलो नाही, तरी Zoomच्या माध्यमातून आज भेटण्याचा प्रयत्न करू. हा आमचा व्हर्चुअल कार्यक्रमाचा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे जरी काही तांत्रिक अडचणी आल्या, तरी आपण त्या कृपया समजून घ्याव्यात. या कार्यक्रमासाठी आपल्या मंडळाच्या सभासदांनी जो आम्हाला अगदी आनंदाने प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही सर्व कलाकारांचे आभारी आहोत. तर आता आपला पुढचा कार्यक्रम सादर करत आहेत आपले आजचे अध्यक्ष नितीन सारंगर. नितीन इज अन अस्पायरिंग ॲक्टर. म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स टू बी व्हेन ही ग्रोज अप. नितीनला आपण आधी OMMच्या नाटकात बघितलं असेलच. तर आज बघूया त्यांचा सोलो परफॉर्मन्स. लाईव्ह फ्रॉम शास्त्र सिटी, इट्स नितीन सारंगर. नमस्कार. माझं नाव नितीन सारंगधर. हा प्रोग्राम सुरू करण्याअगोदर मी एक सूचना करू इच्छितो की ह्या प्रोग्रामच्या आधी कधीही कुठच्याही प्राण्यांची किंवा पक्ष्यांची हत्या झालेली नाहीये. एक शक्यता आहे की ह्या प्रोग्रामच्या शेवटपर्यंत काही माझ्या संबंधांची हत्या मात्र होऊ शकेल. तर त्याबद्दल त्या मित्रमंडळींनी मला माफ करावं अशी माझी इच्छा आहे. तरी जरी त्यांना लागाला तर त्यावरती एक उपाय आहे. ते म्हणजे त्या सर्वांनी माझ्या मित्राला अतुलला जेवायला बोलवावं. त्याला मोदक किंवा पूर्णावरणाचं जेवण द्यावं, कारण त्याला खाण्याची फार आवड आहे. बरं, तुमचं नाव जर घेतलं नाही तरीही आपल्याकडे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुकारामांनी म्हटलेलंच आहे आणि आपल्या बाबा देवधरांनी सुद्धा आपल्याला 15-1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की टवाळा आवडे विनोद. म्हणजे जर तुमचं नाव घेतलं नसेल तर तुम्ही माझे मित्र नाही असा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की मला काही तुम्ही टवाळ आहे असं वाटत नाही. तर म्हणून तुम्ही राग मानून येऊ नका. बर, आता मी सांगतो, मी ह्या वर्षाचा प्रेसिडेंट होतो, म्हणजे आजी प्रेसिडेंट होतो. आणि 10-15 वर्षापूर्वीही मी मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो, म्हणजे माजी प्रेसिडेंट होतो. तर जीवन संपणारे बरेच शब्द आहेत, तर ते तुमच्या मनात जास्ती काय आणून देऊ नका. पण आपली दुसरी एक भेट झाली असेल ती म्हणजे आपल्या मागच्या वर्षी मी बंडू नाटक करतो या नाटकात काम करताना. आता नाटक सुरू झालं होण्याआधीच मला सभागृहामध्ये माझे दुसरे मित्र आनंद पंडित भेटले. त्यांनी विचारलं, काय नाटकामध्ये बंडूचं काम कोण करतंय? सांगितलं, मीच करतोय. ते म्हणाले, मग बंडूचे बाबा नाटक का करतात असं का नाही म्हणायचं? मी काहीच म्हटलं नाही. मनातनं समजलो की हा बहुतेक माझ्या वयाबद्दलचा हे दिसतोय. त्यामुळे मी तसाच पुढे गेलो. बरं, ते असो. मराठी मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपल्या मराठी मंडळामध्ये तसं आपली जर कमिटी चांगली असेल ना तर काम काही फार नसतं प्रेसिडेंटला. म्हणजे आता आमच्या मंडळाचंच बघा, क्षितिज सगळं ट्रेझररचं काम बघतो, संजोत आपली मीटिंग सेक्रेटरीचं काम बघते, शिल्पा बाहेरचे प्रोग्राम कोऑर्डिनेट करते. एकदा ते प्रोग्राम्स आत आले की ते प्रोग्राम साऊंड मॅनेज करायचं काम श्रीराम आणि विजय बघतो आणि डेकोरेशन किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था मधुरा आणि ममता बघते. म्हणजे राहता राहिलं, आणि आधी ती वेब मास्टरचं काम करते. म्हणजे राहता राहिलं तर प्रेसिडेंटला तसं फार काही काम नाही, फक्त थोडी देखरेख करायची, हेच एक काम आहे. पण मी म्हटलं त्यासाठी सुद्धा आपल्याकडे कोणी एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स असलेलं कोणी असेल तर त्यांची फार मदत होऊ शकेल. आता त्याच्याबद्दल मला काय फार वेळ विचार करायला लागला नाही. लगेच माझ्या मनात साधनाचं नाव आलं. आता साधना शेनॉय यांचे यजमान म्हणजे सुनील शेनॉय हे इंटेलमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. पण साधना मात्र त्यांना इंटेलमध्ये प्रेसिडेंट असल्यासारखी त्यांना सारखी ऑर्डर करत असते. आणि आता तर ती काय ओरेगनच्या गव्हर्नरच्या पर्स बोर्डावरती आहे आणि गव्हर्नरला ऍडवाइस करते पर्सने काय करावं काय करू नये. तेव्हा म्हटलं की आता ओरेगन मराठी मंडळाच्या अध्यक्षाला मार्गदर्शन करायनंतर साधना नक्कीच केपेबल आहे. तर अशा रीतीने माझ्याकडे काही फार काम राहिलं नाही. मग म्हटलं आता काहीतरी आपलं समाजाचं कल्याण वगैरे करावं, असा काहीतरी विचार करायला लागलो की अध्यक्ष झाल्यामुळे लोकांच्या मदत काय होईल. मग त्यासाठी तेवढ्यात माझ्या मनामध्ये मला एका माझ्या मद्रासी मित्राचं, तामिळ मित्राचं आठवण झाली. त्याचं नाव आहे शंकर पिल्ले. त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं
बॉईज यू मस्ट डू समथिंग गुड एव्हरी डे. तर मी म्हणालो, तर बॉईज म्हणाले, येस डॅडी वी विल डू समथिंग गुड एव्हरी डे. तर आय विल आस्क यू इन द इव्हनिंग व्हॉट गुड डिड यू डू. तशा रीतीने शंकर पिल्लेनी संध्याकाळी मुलांना विचारलं, मोठ्या मुलाला विचारलं, काय रे व्हॉट गुड डिड यू डू टुडे. मोठा मुलगा म्हणाला, डॅडी फादर आय हेल्प अन ओल्ड लेडी क्रॉस द स्ट्रीट. मग शंकर पिल्लेनी दुसऱ्या मुलाला विचारलं, व्हॉट गुड डिड यू डू टुडे. त्याचंही उत्तर तेच, आय हेल्प अ ओल्ड लेडी क्रॉस द स्ट्रीट डॅडी. मग तिसऱ्या मुलाला विचारलं, त्याचंही उत्तर तेच, आय हेल्प अन ओल्ड लेडी क्रॉस द स्ट्रीट फादर. शंकर पिल्ले जरा काळजी आश्चर्यात पडला, अरे वा, यू ऑल थ्री ऑफ यू हेल्प डिड द सेम थिंग, यू हेल्प अन ओल्ड लेडी क्रॉस द स्ट्रीट. तर मोठा मुलगा म्हणाला, डॅडी वी नॉट ओनली वी हेल्प द an old lady cross the street, we needed help of another cousin of ours and we helped the same old lady cross the street. So शंकरने विचारलं की अरे तुम्हाला 4 लोक लागले एका बाईला क्रॉस करायला. Yes, because that old lady was extremely obstinate. She would not cross the street at all. So we had to lift one limb at a time. All 4 of us lifted her up and took her across the street. सांगण्याचा मुद्दा असा की शंकरच्या समाजाला जर कल्याण करायचं असलं किंवा कोणाला हेल्प करायची असेल तर ती हेल्प त्यांना खरोखरच होते की नाही ह्याचा पहिला आपण विचार करावा. मग म्हटलं आपण आता एक मार्केट रिसर्च फेज मध्ये जावं की काय बरं आपल्याला करता येईल. मग म्हटलं काहीतरी शिकवावं लोकांना. मग सर्वप्रथम मी माझा मित्र मिलिंद पंडित ह्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं, मिलिंद मला लोकांना काहीतरी शिकवावं असं वाटतंय. तुम्हाला काय शिकवायचंय. मी म्हणालो की अरे भगवद्गीता वगैरे काहीतरी त्याच्यावरती भाष्य करावं असा माझा विचार चालू आहे. मिलिंद प्रथम हसला. मग म्हणाला, अरे तुला माझं नाव माहिती आहे ना. म्हटलं हो ना पंडित. मग माझे बाबा संस्कृतचे पंडित आहेत आणि ते भगवद्गीतेचा क्लास दर रविवारी दुपारी 4 वाजता ऑलरेडी घेतातच आहेत. त्यामुळे तू असं करतो की गीता बिता शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस. त्याऐवजी तू त्यांच्या क्लासलाच रविवारी 4 वाजता जात जा. म्हटलं ठीक आहे, गीतेच्या क्लासमध्ये तर काही शिकवायचा आपल्याला स्कोप नाही. म्हणून माझा दुसरा मित्र अभयकडे गेलो. अभय सांगितलं, अरे मला काहीतरी शिकवण्याची इच्छा आहे. अभय ही करत हसला. आता मराठी लोक आपल्या आडनावाला साजेसं हसतात, तुमच्या लक्षात आलं असेलच. तर अभय म्हणाला, कुठचा क्लास काढायचा आहे. मी सांगितलं, अरे माझा धर्मावरती काहीतरी शिकवण्याचा विचार आहे. अभयने सांगितलं, अरे तुला माझं आडनाव माहिती आहे ना. मी म्हटलं हो, धर्माधिकारी. हा मग तू असं कर, माझे बाबा नाशिकवरनं दर रविवारी इंडियामधून 7 वाजता क्लास घेतात. तो तुला इकडे सकाळी 6:30 वाजता येऊन अटेंड करता येईल. तू त्यांच्याकडे जाऊन शिक. तू कशाला धर्म वगैरे शिकवण्याच्या भानगडीत पडतोस. मी म्हटलं ठीक आहे. मग नंतर मी माझा मित्र अविनाश प्रधान याकडे गेलो. अविनाशला विचारलं, अरे अविनाश मला काहीतरी लोकांना शिकवायचा विचार आहे, तुझं काय म्हणणं आहे. अविनाश म्हणाला, काय शिकवायचं तुला. मी म्हणाला, काहीतरी मॅनेजमेंट वगैरे वगैरे काहीतरी शिकवावं. अविनाश मग तेव्हा हसला. म्हणजे आता अविनाशला कसंही हसायला अलाउड आहे, कारण काय तो इकडे बरेच वर्ष 40 वर्ष आणि त्यांनी म्हणजे असा एकटाच माणूस असेल की ज्यांनी आपल्या सेंट हेलन्सचं खरं खुरं टोक असलेला बघितला असेल पोर्टलंड मधला. तर अविनाशला मी विचारलं, का रे बाबा काय झालं. म्हणतो, अरे माझं नाव आहे प्रधान. मी गेले 40 वर्ष मॅनेजमेंट शिकवतोय पोर्टलंड मधल्या लोकांना. आता ते शिकवणंही बंद केलंय कारण मी सगळं काम माझ्या मुलावरती सोपवलंय. तू असं कर, ऐसाकू प्रधान कडे तू दर रविवारी 4 वाजता क्लासला जातो. ईस्टर्न टाइम असल्यामुळे तो 1 वाजता तुला अटेंड करता येईल क्लास. तू तिकडे शिक, तू हे काही शिकवण्याच्या वगैरे भानगडीत पडू नकोस. मग मी म्हटलं, आता जास्ती याच्यामध्ये पडण्याचा अर्थ नाही, कारण माझा रविवार सगळा शिकण्यामध्येच बुडणार आहे. शिकवण्यामध्ये काही परिस्थिती दिसत नाही. मग तिथेच आपण मार्केट रिसर्च मला बंद करूया. अर्थात त्यानंतर मला एक लक्षात आलं
की आपल्या पोर्टलंडमध्ये ना विद्वान लोक पुष्कळ आहेत मराठी मंडळामध्ये. तेव्हा आपण शिकवण्यापेक्षा लोकांकडनं शिकूया. म्हणजे त्यामुळे समाजाला कदाचित मदत होऊ शकेल. म्हणजे मी म्हटलं की आपण विद्यार्थी व्हावं आणि विद्यार्थी होऊनच समाजाचं काही कल्याण होऊ शकेल. त्या रीतीने मी मराठी मंडळामध्ये जे काही लोक मला काहीही शिकवायला तयार असले तर ते ऐकायला सुरुवात केली. काही लोक प्रेमाने सांगायचे, काही लोक रागाने सांगायचे. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी मात्र माझा मित्र एक प्रवीण जैन नावाचा माझा एक मारवाडी मित्र आहे. त्यांनी मला पूर्वी सांगितलं होतं, हे बघ, गाली दिया ना लिया तो नाही, हे प्रिन्सिपल मी मनात ठेवलं. दिया, आपल्याला कोणी काही दिलं, मग ते चांगले शब्द दिले, वाईट शब्द दिले, आपल्याला ते दिलेत, आपण त्याचा स्वीकार करायचा, ते मनाला लावून घ्यायचं नाही. आपल्याकडनं काही घेतलं तर नाही असा विचार करायचा. तर ह्या प्रिन्सिपल माझं शिकणं एकदम जोरात चालू आहे. अर्थात शिकण्यासाठी मला जो काय अनुभव लागतो तो मात्र मला नेहमी दररोज घरामध्ये मिळतच असतो. म्हणजे माझ्या बायकोची शिकवणी तर मला चालू असतेच दररोज. त्यामुळे मला हे फारसं काही कठीण गेलेलं नाही. बरं, मध्ये मी एकदा 31 मार्चच्या सुमाराला इंटेल मधनं रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर माझ्या मुलीने मला सांगितलं, डॅडी, व्हाय डोंट यू डू नथिंग फॉर द होल इयर. जसं मी बायकोचं ऐकतो, इतरांचं ऐकतो, तसं मुलीचं ऐकतो. मी म्हटलं, बरं ठीक आहे बाबा, आय विल डू नथिंग फॉर द होल इयर. मग माझा मित्र प्रशांत सावकार ह्याच्याकडे मी ऍडवाइसला गेलो. प्रशांतलाही मुलीकडनं मुलीचं ऐकायची तशी थोडीफार सवय आहे. प्रशांतला मी जाऊन विचारलं, प्रशांत, अरे असं बाबा मला मुलगी म्हणाली, तुला काय वाटतं? तो म्हणाला, मुलीचं तर ऐकायलाच पाहिजे बाबा. बरं, मी म्हटलं ठीक आहे. पण मी म्हटलं, माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे असा की आपल्याला हाऊ, इफ आय एम डुईंग नथिंग, हाऊ विल आय नो वेन आय एम डन? प्रशांतनी पण म्हटलं, बरोबर आहे बाबा, हा प्रश्न फार कठीण आहे, ह्याचं उत्तर तर त्याहूनही कठीण आहे. ते उत्तर शोधण्यासाठी एक अख्खा जन्म घालवायला लागेल. त्यामुळे आता मी तेच मनावर घेतलंय की आपल्याला आपलं वेन डुईंग नथिंग, हाऊ डू यू नो वेन युअर डन, असा विचारात मी पडलेलो आहे. तर परवाच मी सकाळी गवतामध्ये चालत असताना माझी शेजारी बाजूने चालत कुत्रा घेऊन फिरायला जाते. आता तुम्ही म्हणाल मी गवतामध्ये चालायला जातो ते त्या शेजाऱ्याशी बोलायला जात असेल, तसं काही नाही. कारण शिलाताई परांजपेंनी सांगितलं की तुम्ही जर गवतामध्ये अनवाणी पायाने सकाळी चाललात ना, तर तुमची तुमची ची वाढते. त्यामुळे मी ची वाढवण्यासाठी म्हणून त्या गवतात नेहमी चालत असतो. तिने परवा विचारलं, नितीन, सो व्हॉट आर यू डुईंग टुडे? आय सेड, आय एम डुईंग नथिंग टुडे. ती म्हणाली, अरे दॅट्स व्हॉट यू सेड येस्टरडे. मग मी म्हणालो, येस, बिकॉज आय एम नॉट डन येट, आय एम नॉट फिनिश्ड. असा माझा मजेत वेळ चाललाय, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आता माझे, अरे वर्षापूर्वी मी एकदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला हाईक ट्रेकला गेलो होतो, 10 दिवस नेपाळच्या ट्रेकला. अतिशय कठीण ट्रेक. आणि तो मी बंगलोरी किंवा आपल्या कानडी लोकांबरोबर केला. त्या लोकांबरोबर गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कानडी लोक मात्र एकदम मनमिळावं. मनमिळावं म्हणजे काय, एकमेकांना मदत काय करतील, घालून पाडून बोलणार नाहीत, प्रोत्साहन काय देतील, असं सगळं बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो होतो. तर मग परत आल्यानंतर मी विचार केला, आपल्या मराठी मंडळात अशी काही लोक आहेत, म्हणजे ते जरा जरा कर्नाटकाच्या बॉर्डर मध्ये असल्यामुळे तिकडची पाणी वगैरे प्यायले असतील. त्याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या सुषमाताई तळवळकर, त्या साताऱ्याच्या आहेत. किंवा भारती, ती हुबळीची, म्हणजे जवळजवळ कर्नाटकातलीच आहे. तर भारती आणि सुषमाताईतला एक संवाद सांगतो. भारती, सुषमाताई, अहो तुमची खिचडी केवढी सुंदर झाली आहे हो. सुषमाताई, हो ना, अगं भारती, तू जेवढे सांगितलंस ना तसेच मी जितके शेंगदाणे तितकेच साबुदाणे घालते, त्यामुळे ती एवढी छान झाली आहे. पण माझ्या खिचडीपेक्षा तुझे पोहे मात्र फार सुंदर होतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, आपल्याकडे क्रेडिट घेण्यापेक्षा दुसऱ्याला क्रेडिट द्यावं, दुसऱ्याला प्रोत्साहन द्यावं. बरं, हा गुण काही फक्त बायकांमध्येच आहे असं काही नाही. मराठी मंडळातल्या काही पुरुषांकडे हा गुण आहे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा मित्र हेमंत लिंगणूरकर. आता लिंगणूर हे गाव हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहे. तर लिंगणूर या नावामुळे माझा नेहमी लुंगी आणि लेंग्याशी काहीतरी संबंध आहे अशी नेहमी गडबड होत असते. एकदा मी म्हणूनही दाखवलं, अरे हा हेमंत नक्की लुंगी घालत असणार घरामध्ये. तेव्हा त्याच्या बायको स्वातीने अगदी खुलासा केला, तसं विसं काही नाही हा, तसं विसं काही नाही. बरं, पण हा प्रश्न लुंगी आणि लेंग्याचा नाही, तर त्या हेमंतच्या वागण्याबद्दल आहे. ते हेमंतमध्ये मी एकदा गेलो होतो. अरे हेमंत, मला काहीतरी शिकवण्याची इच्छा आहे. तेव्हा मी म्हटलं, काय शिकवण्याची इच्छा आहे? मी म्हणालो की मला वेदांबद्दल काहीतरी शिकवावं असं वाटतं. तेव्हा मला काय हरकत नाही. अरे माझे वडील तर एकदम मोठे वेदशास्त्री होते. त्यांची 10-12 पुस्तकं माझ्याकडे पडली आहेत. ती वाचून माझी ऑलरेडी पाठ झालेली आहेतच. तर असं कर, तू सगळी पुस्तकं घेऊन जा आणि तुला वाटेल तेव्हा माझी मदत लागेल तेव्हा तीही माग. तर असे लोकांचं बोलणं ऐकून मी अगदी भारून गेलोय. नंतर विचार करायला लागलो की आपल्याकडे एक गोड बोले नावाचे कोणी कर्नाटका बॉर्डरवर असले, तर त्यांनी असा क्लास काढला तर काय मजा येईल. म्हणून मी आता अशी विनंती करतो की आपलं नाव जर गोडबोले असेल किंवा गोडबोले नाव नसेल पण तुम्हाला गोड बोलण्याचे क्लास काढायचे असेल, तर विद्यार्थी नंबर 1 म्हणून मी हजर आहे. इतकंच काय, तुम्हाला नुसती गोड बोलायची प्रॅक्टिस जरी करायची असेल ना, तरीही मी आपल्याकडे व्हॉलंटिअर म्हणून सर्वप्रथम हजर राहीन. एवढंच बोलून मी माझं बोलणं संपवतो. आपण ते ऐकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक यू.